नमस्कार. सध्या संपूर्ण देशामध्ये 8वा वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. आता लवकरच 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. दरम्यान हा 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. त्यामुळे आता अनेकांच्या माध्यमातून 8व्या वेतन आयोगाचा लाभ नेमका कोणाला मिळणार असा प्रश्न हा उपस्थित झाला जातोय. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 18,000 रुपये इतके आहे, जे 41,000 रुपये ते 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते, अशी माहिती या मिळत आहे. तसेच पेन्शनधारकाचे किमान पेन्शन हे 9,000 रुपयावरून 20,500 ते 25,740 रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. पण त्याचा लाभ नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, 8व्या वेतन आयोगासाठी कोणते कर्मचारी हे पात्र ठरणार आहेत, याबाबत आता आपण ही थोडक्यात माहिती बघणार आहोत. 8वा वेतन आयोग केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू असेल. केंद्रीय सरकारी कर्मचारी केंद्र सरकारचे विविध मंत्रालये, विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी, तसेच निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारक, तसेच संरक्षण कर्मचारी म्हणजेच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या जवान व अधिकाऱ्यांना हा 8वा वेतन आयोगासाठी हे पात्र ठरणार आहेत. राज्याच्या बाबतीत बघायचं झालं तर राज्य सरकारी कर्मचारी थेट 8व्या वेतन आयोगाच्या कक्षेत येत नाहीत, कारण प्रत्येक राज्य आपलं वेतनमान स्वतंत्रपणे ठरवत असते. मात्र काही राज्य सरकारे केंद्राच्या शिफारसींचे पालन करून आपल्या कर्मचाऱ्यांना फायदा देऊ शकतात. PSU कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांची वेतन रचना त्यांच्या संस्थेच्या धोरणावर अवलंबून असेल. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील राज्य सरकारकडून 8वा वेतन आयोग हा बहाल केला जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.